सारंगच्या जीवावर उठलेल्या जगन्नाथने तर हे काम केलं नसेल ना? नाही, पण जगन्नाथ तर सावलीला आपली लेक मानतात. मग आपल्या लेकीच्या सुखाच्या आडीत ते काय येतील? नाही, ते सगळं ठीक आहे. हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. त्याचं मी बघतो काय करायचं ते. फक्त आईपर्यंत ही गोष्ट पोचवू नका. तिला उगाच स्ट्रेस येईल. हो, तू नको त्याची काळजी करू. आयुष्यात एकदाच प्रेम केलं मी, आणि तेही तुझ्यावरच. मी तुला विसरणं शक्य होत नाहीये, पण तुझ्या आठवणी डोक्यात ठेवणं जड झालंय मला आता. तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा भोगतोय मी. हॅलो जगन्नाथ साहेब, हो कॉन्सर्ट मध्ये लाईट येण्याच्या अगोदरच ती सावली आणि सारंगचे भाऊ ना त्याला सांभाळत घेऊन गेले. मला वाटतं ते घरीच गेले असावेत. एक काम कर, या भैरवी वजेला दे सोडून. असंही तिचं काम झालंय. ह्या वेळेस सुद्धा अपेक्षित प्रमाणे आपल्याला काही यश मिळालेलं नाही. कदाचित वेळ आपल्या बाजूने नसेल, बघू. हा, पण एक मात्र, ऐन वेळेस लाईट कोणी घालवली ना त्याचं फुटेज मला हवंय. एवढं जरा बघ. जयंती नाही कसं एवढं लावावं लागणार तुम्हाला. जे काय थापायचं असेल ना ते तुझ्या तोंडाला थाप. उगाच माझ्यावर काही प्रयोग करू नकोस. कशाला नको प्रयोग करू? हा, आपण एवढे छान छान व्हिडिओ बनवतो, त्यात तुम्ही चांगले दिसले पाहिजे ना. माझे हजबंड आहे ना तुम्ही, पती परमेश्वर, बेटर हाफ. हा, हे लावलं ना की मस्त चमकाल. मी सांगते, लोक ना त्या कमेंट मध्ये म्हणतील बी, असेल जरी गरीबाचं लेकरू तरी आता कसं दिसतंय श्रीमंताचं कोकरू. लाव. नाही 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 नाही, मला नको लावूस ते. मला काही श्रीमंत विमंत व्हायचं नाही. अगं जयंती लहान आहे का तू? हा हा, लहान आहे मी. चला बसा इथे. बसा म्हणलं ना बा. नको जयंती, चला. नको जयंती. पहा बरं. दादा हे काय? बहिणी, मग आता ह्या उरलेल्या मातीचं काय करणार आहे? या सांगते. या हो, या या या. बसा बसा इथे. हा, सुनबाई, पहा बरं. ऐका, भारी दिसतोय आपण. हा फेस पॅक काढलात ना एकदम चंद्रासारखे चमकणार बघा तुम्ही. हा. काय जाजूबाई? हे बाई जयंती, असं विचार बी करू नको बरं. नाही हो, तुमचा विचार नाही करणार मी. अहो तुम्ही तर जातीवंत सुंदरी. हा, तुम्हाला गरज नाही या सगळ्याची. हा, या आमच्या पुरतच असू दे. भारी दिसताय पण. आपू भाऊजी, आता हा फेस पॅक धुतला ना आपण तिघं बी एकदम भारी दिसणार चंद्रावानी. हा, तसं अक्की आणि सारंग दाजी बी किती भारी दिसतात ना. ते दोघं जेव्हा एकत्र येतात ना, असं वाटतं ते दोघं एकमेकांसाठीच बनले. खरं आहे तुमचं आपू भाऊजी. ते एकमेकांसाठी बनलेत की नाही मला माहित नाही हो. पण ना मी तुला एक गोष्ट सांगते. जयंती बास. बाय जयंती वास. थांबते, पण मी आता सेल्फी काढते बर का. हा, मोबाईल आणते माझा. हा, आणि सावली, तुला खरंच असं वाटतं का की सारंग सर तुझ्याशी प्रेमाने बोलतात, तुझी काळजी घेतात, तुझ्या बाजूने उभे राहतात, तुझ्याशी व्यवस्थित वागतात, म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे? वेडी झाली आहेस का तू? तुझ्यावर कोणी प्रेम करेल इतका आत्मविश्वास आहे तुझ्यात? अगं, तुझा जन्म झाला तेव्हा सुद्धा या जगाने स्वीकारलंच नव्हतं तुला. तुझ्या सावळ्याने तुझ्यात प्राण फुंकला. म्हणून तू त्याची सावली झालीस. तुझं आयुष्य सुद्धा उधार आहे ग.
आणि हो, सारंग सरांच्या मैत्रीला प्रेम समजण्याची चूक करू नकोस. मैत्री आणि प्रेम ह्यात जीवन मरणा एवढं अंतर असतं सावली. तुझी पायरी ओळख. चंद्र मिळवण्याची तुझी पात्रता पण नाही आणि लायकी पण नाही. खरंच तुझी लायकी नाहीये सावली.